कुठे पळून चाललाय? जयंत म्हणे माझ्याकडनं असा असा अपराध घडला. याच्यावरती पर्याय नारदजी म्हणे बघ ब्रह्मास्त्र सोडलंय, तुला जगायचंय का? तो जयंत म्हणे का मरण्यासाठी पडतोय का? जगायचंय म्हणूनच पडतोय ना. तू एक काम कर, ज्यांनी तुझ्यावरती हे ब्रह्मास्त्र सोडलंय ना तू त्यांच्या चरणावरती विलीन हो. जयंत पडत 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 आता भगवंताजवळ गेला आणि ज्या वेळेस भगवंताजवळ जयंतच गेला त्यावेळेस भगवंताच्या चरणावरती विलीन झाला. भगवंताला विनंती करताय, भगवंता हे दीनानाथ, हे कृपानाथ, सोडवा या ब्रह्मास्त्रापासून सोडवा. त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्राजींनी जयंताला विचारलं, का रे जवळ आला आणि पळून का गेला? म्हणे भगवंता मी पळून याच्यासाठी गेलो की मला तुमचा प्रभाव जाणून घ्यायचा होता. मग म्हणे जाणला का? हो म्हणे. कुठं कुठं आहे? म्हणे त्रिभुवनामध्ये आणि 14 भुवनामध्ये तुमचा प्रभाव आहे म्हणे. मग आता जवळ का आलाय? म्हणे भगवंता दूर गेल्यानं माणसाचा प्रभाव माहिती पडतो पण जवळ आल्यानं माणसाचा स्वभाव माहिती पडतो. तुमचा प्रभाव तर म्हणे मी 14 भुवनांमध्ये 3 लोकांमध्ये बघून घेतला हो, पण आता मला तुमचा स्वभाव बघायचा. हे दीनानाथ कृपानाथ माझ्यावरती कृपा करा आणि मला सोडवा. सीता मातेनं बघितलं. सीता माता म्हणत होत्या, हे नाथ क्षमा करा. अगं सीते याने तुला चोच मारली. नाथ मी सांगते आहे ना याला क्षमा करा. त्यावेळेस माझ्या भगवंतानं त्या जयंताला क्षमा केली. पुढे चित्रकूट धाम पर्वतावरती फिरत असताना प्रभू श्रीरामचंद्रजी अत्री अनुसया माता यांच्याशी मिलन झालंय. तो प्रसंग गोस्वामीजींनी आपल्या रामायणामध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न केला की कोणत्या पद्धतीनं अत्री ऋषी यांच्या सोबत त्यांची भेटगाठ त्या चित्रकूट पर्वतावरती झाली आहे. आणि त्यानंतर पंचवटीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रजी निघून गेले. पंचवटीमध्ये एक वेळा काय झालं, रावणाची बहीण शूर्पणखा ही आली. हिनं बघितलं की प्रभू श्रीरामचंद्र अतिशय तेजस्वी दिसतात. आता काय करायचं? तिच्या मनामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांशी लग्न करण्याची इच्छा प्राप्त झाली, निर्माण झाली. प्रभू श्रीरामचंद्रांजवळ आली आणि सुंदर स्त्रीचं रूप तिनं घेतलंय आणि रामजींना म्हणते, हे रामा मला तुमच्याशी लग्न तुमच्याशी लग्न करायचंय. तसं तर म्हणे तुम्ही सुद्धा माझ्यासाठी 100% बरोबर नाहीये म्हणे, पण तरी कसं आहे आय विल ऍडजस्ट यू. मी तुमच्यासोबत ऍडजस्ट करून घेईल. जाऊ द्या. कोण म्हणते ती शूर्पणखा कोणाला? देवाला. कसं तरी भागवून घेईन म्हणे मी. अगं म्हणे जाऊ दे, तुला भागवण्याची आवश्यकता नाही. तुला माझ्यापेक्षाही सुंदर मुलगा देतो. बघ तो माझा भाऊ लक्ष्मण आहे ना त्याच्याकडे जा, माझ्यापेक्षाही सुंदर आहे म्हणे. लक्ष्मण दादांकडे आली. आता लक्ष्मण दादांसमोर सुद्धा पुन्हाचं तेच म्हणलं. लक्ष्मण दादा म्हणे माझ्याशी का लग्न करायचंय? शूर्पणखा म्हणे मला राणी बनायचंय. तुला सांगू का म्हणे, ते माझे दादा आहे ना म्हणे, ते राजा आहे आणि मी त्यांचा दास आहे. माझ्याशी लग्न करशील तर दासी म्हणशील, त्यांच्याशी लग्न करशील तर राणी म्हणशील. राणी म्हणायचं तर त्यांच्याकडे जा. आता काय झालं, काही काळासाठी ना लक्ष्मणदादा आणि रामजीने यांनी दोघांनी काय केलं, त्या शूर्पणखेला घड्याळाचं पेंड्युलम असतं ना त्यासारखं इकडून तिकडे करत करत तिला फिरवतात. आता अशी अवस्था त्या शूर्पणखेची झाली आणि मग ती लक्ष्मण दादांकडे आली आणि लक्ष्मण दादांकडे